जय शिवराय मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत नागेश तीर्थाला, ज्याला आपण वसईचा किल्ला असं ओळखतो. विदेशी व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं प्राचीन काळातलं शूरपारक हे व्यापारी बंदर, आज ज्याला आपण नालासोपारा असं ओळखतो, त्याच्या शेजारीच वसलेलं वसई हे गाव सातवाहनांच्या अधिपत्याखाली होते. तर नंतरच्या काळात कर्नाटकच्या चालुक्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. चालुक्य साम्राज्याच्या नंतर तो काही काळ कोकणातल्या शिलाहारांच्या राज्याचा किंवा साम्राज्याचा एक भाग होता. 1184 ते 1318 या कालखंडामध्ये हा भाग सेऊन साम्राज्य यांच्या अधिपत्याखाली होता. सेऊन म्हणजे गवळी राजा किंवा यादव साम्राज्य असंही ओळखतो. 2 तरावे घेऊन वास्को द गामा कालिकत म्हणजे आत्ताचं कदाचित कोच्ची असेल तिथे उतरला आणि तिथे एक वखार स्थापन करून तो पुन्हा पोर्तुगालला निघून गेला. आणि तिथून मात्र बऱ्याच पोर्तुगाली मोहिमा व्यापाराच्या उद्दिष्टाने भारताच्या समुद्रकिनारी येऊ लागल्या. हा वास्को द गामा जेव्हा पोर्तुगालवरून निघाला तेव्हा पहिल्यांदा तो वादळी भूशीर म्हणजे ज्याला आपण केप ऑफ स्टॉर्म किंवा त्याचं नंतर पोर्तुगालने बदललेलं नाव आशेचं भूशीर म्हणजे ज्याला केप ऑफ गुड होप, हे सगळं करत तो मोजांबिक बंदरात पोहोचला, जिथे एका हिंदू राजाचं राज्य होतं, त्याचं नाव मिलिंद. तर त्याच्या बंदरामध्ये काही हिंदुस्थानी जहाजं पाहिल्यावर वास्को द गामाने तिथल्याच 2 अरबी खलाशांना, जे मूळचे भारतीय मुस्लिम होते असं म्हणतात, त्यांना घेऊन तो कालिकतच्या दिशेने निघाला. अब्दुल माजिद या अरबी खलाशासोबत हा कालिकतला येऊन पोचला. त्याचा एक सहकारी पण होता. आणि कालिकतला आल्यावर त्याने कप्पड नावाच्या एका खेड्यात समुद्रकिनारी नांगर टाकली. तिथे त्याचा शिलालेखही आहे वास्को द गामाचा. पण मुळात या कालिकतमध्ये एका हिंदू राजाचं साम्राज्य होतं. हिंदू चेरा साम्राज्याचा 11वा वारसा असलेलं कालिकत हे राज्य जेडी थिरुप्पम स्वरूपम झोमारे ह्या नावाच्या राजाच्या अधिपत्याखाली होतं. आणि पोर्तुगीजांचं त्याने स्वागतच केलं. पण कालांतराने वास्को द गामा वसाहत टाकून पोर्तुगालला पुन्हा निघून गेला आणि दुसऱ्या मोहिमेत पेद्रो अल्वारिस कब्राल हा भारताकडे निघाला. इसवी सन 1500 मध्ये पोहोचलेल्या पेद्रो अल्वारिस कब्रालच्या कार्यकाळामध्ये पोर्तुगीज आणि अरबी व्यापाऱ्यांमध्ये खूप तंटे व्हायला लागले व्यापारावरून. आणि त्या काळात सामोरी किंवा झामोरीन राजाने पोर्तुगीजांना याबाबतीत सुनावलं सुद्धा. शेवटी पेद्रो अल्वारिस कब्रालला पुन्हा पोर्तुगालला जावं लागलं. तिसऱ्या मोहिमेमध्ये जोआस द नोव्हा हा एक पोर्तुगाल अधिकारी व्यापाराच्या उद्देशाने पुन्हा भारतात आला. जनतेशी शांततेने व्यवहार करण्याच्या अटीवरती तो कालिकतमध्ये राहू लागला. इसवी सन 1502 मध्ये वास्को द गामा पुन्हा आपल्या ताफ्यासह कालिकत बंदरात उतरला. मात्र यावेळेला त्याच्यासोबत काही आधुनिक शस्त्र, सैन्य या बऱ्याच गोष्टी तो घेऊन आला होता. याचा अर्थ तो कुठल्या तरी वेगळ्या उद्देशाने भारताकडे आला होता. 1503 साली या सगळ्या व्यापारी मोहिमा बंद झाल्या. पण नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे 1505 ते 1509 या कालखंडामध्ये गव्हर्नर म्हणून आलेला फ्रान्सिस्को दी अल्मेडा याने इजिप्त, तुर्क आणि गुजरात इथल्या राजांशी युद्ध करून आत्ताचं दीव म्हणजे दीव हे बंदर काबीज केलं. कारण पोर्तुगीजांच्या येण्याने व्यापारावरती, महसुलावरती या देशांमध्ये बराच फरक पडायला लागला असेल कदाचित. 1509 मध्ये दीव जिंकायला आलेल्या फ्रान्सिस्को दी अल्मेडाने वसई या जागेचं महत्त्व ओळखलं होतं. ज्याची वसई त्याचं या कोकण किनारपट्टीवरती राज्य. म्हणून त्याने शेवटी गुजरातच्या बहादूर शाहच्या अधिपत्याखाली असलेल्या वसईच्या संदर्भात एक तह केला. 1534 मध्ये गुजरातचा बहादूर शाह आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये एक तह झाला आणि या तहानुसार वसई पोर्तुगीजांना मिळाली. आता इथे बरीच तफावत आढळते, कारण त्याच्या आधीच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये भंडारी भोंगळे किंवा भंडारी भेंगळे या राजाचं राज्य होतं, जे अगदी जवार मोखाडापर्यंत होतं. आजही त्यांच्या तिथे काही वास्तू आहेत असं म्हटलं जातं.
त्यांचं वसई किंवा त्या साष्टी परिसरावरती त्यांनी 20 वर्ष राज्य केलं होतं. नंतरची 80 वर्ष गुजरातच्या बहादूर शहाने तिथे राज्य केलं होतं. त्या कालखंडामध्ये ह्या जागेवरती बरीचशी बांधकामं झाली. म्हणजे आता वसई किल्ल्यातला जो बाले किल्ला आहे, हा किल्ला म्हणजे पूर्वी बहादूर शहाचा जो कोण किल्लेदार त्याने ठेवला असेल, मलिक टोकन की मलिक टुकान असं काहीतरी त्याच्या नावाचा संदर्भ आढळतो. ती वास्तू पाडून नंतर पोर्तुगीजांनी त्याच्यावरती एक छोटासा किल्ला बांधला होता. मित्रांनो, ही सगळी भानगड काय आहे आणि याच्या मागचा ज्ञात अज्ञात इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण भेट देऊया वसई किल्ल्याला. या किल्ल्याचं छायाचित्रण बरंच मोठं आहे, त्याच्यामुळे ही एक शृंखलाच मला बनवावी लागेल. कारण किल्लाही तसा अवाढव्य आणि भरपूर मोठा असल्यामुळे प्रत्येक जागेचं विश्लेषण मी तिथे करत जाईन. त्या अनुषंगाने तुम्ही हा किल्ला नक्की पहा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे या छायाचित्रणाच्या माध्यमातून किंवा इथल्या माहितीच्या आधारावरती कोणाच्याही वैयक्तिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न होणार नाही याची मी काळजी तर घेतोच आहे. पण बघणाऱ्याने सुद्धा त्याच्याकडे ऐतिहासिक माहितीचा दृष्टिकोन ठेवूनच बघावा ही माझी एक निर्मळ इच्छा आहे, एक भावनिक इच्छा आहे. त्याच्यामुळे याच्यातून कसल्याही प्रकारचा दुसरा अर्थ न लावता माहितीचा आधार घेऊनच या छायाचित्रणाकडे पाहावं. तर चला भेट देऊया वसई किल्ल्याला आणि जाणून घेऊया चिमाजी आप्पांच्या पराक्रम. अलिबागमधल्या रेवदंडा किल्ल्याप्रमाणेच वसई किल्ल्याचा मार्गसुद्धा 2 बुरुजांच्या मधल्या तटबंदीला भेदून आत शिरतो. आत शिरल्यावरती उजव्या हाताला आपल्याला पुरातत्व खात्याचं कार्यालय लागतं, तर डाव्या बाजूला तटावरती जाण्यासाठी पायऱ्या आपल्याला दिसतात. आत्ता मी ज्या बुरुजावरती उभा आहे हा बुरुज म्हणजे कॅव्हलेरियो, म्हणजे कदाचित पोर्तुगीजांची एखादी सैन्याची तुकडी त्यावेळेला इथे असेल. सेबॅस्टियन कॅव्हलेरियो बॅस्टन असं त्याचं नाव, ज्याचं मराठ्यांनी नंतर कैलास बुरुज असं नामकरण केलं. या बुरुजाच्या तटबंदीमध्येच आपल्याला काही रिकामी कोठारं पाहायला मिळतात. तर पलीकडच्या नोसा सिन्योरा दोरेमेदिया या बुरुजाची ढासळलेली तटबंदी आणि त्यात असलेलं प्रवेशद्वार आपल्याला दाखवतं मराठ्यांचं शौर्य. वसई किल्ल्याचं हे भूप्रवेशद्वार. जमिनीकडच्या ह्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला असलेल्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला आजही चिमाजी आप्पांच्या आदेशाने मराठ्यांनी केलेला तोफाचा भडीमार पाहायला मिळतो. मराठ्यांच्या तोफातून उडालेल्या तोफगोळ्यांमुळे तटबंदीला पडलेले हे खड्डे आजही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देते. पण तशी माहिती दर्शवणारा एकही माहिती फलक इथे आपल्याला आढळत नाही. चिमाजी आप्पांचे तोफखान्याचे सरदार गिरमाजी कानिटकर यांनी हा किल्ला कसा भाजून काढला असेल त्या खड्ड्याकडे पाहता क्षणीच आपल्याला लक्षात येतं. जमिनीकडच्या या दगडी दरवाजाला पूर्वी भला मोठा लाकडी दरवाजा होता. असं म्हणतात या दरवाजाला भरपूर लोखंडी सुळे होते. 17 फेब्रुवारी 1739 रोजी चिमाजी आप्पांनी वसई किल्ल्याला वेढा दिला आणि 16 मे 1739 रोजी हा वेढा तसाच लागला. पण मग हत्तीच्या साहाय्याने सुळे असलेला हा लाकडी दरवाजा तोडणार तरी कसा? त्यावर युक्ती म्हणून चिमाजी आप्पांनी अख्खा उंट त्या लोखंडी सुळ्यांमध्ये चिणून हत्तीच्या धडकेने हा दरवाजा तोडून टाकला. जमिनीकडच्या या प्रवेशद्वारापासून चिंचोळ्या खुशकीच्या मार्गाने दुसऱ्या छोट्या प्रवेशद्वारातून वसई किल्ल्यात आपला प्रवेश होतो. जमिनीकडच्या या प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला ही सैनिकी देवडी पाहायला मिळते. एका प्रवेशद्वारापासून दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाणारी ही चिंचोळी वाट इंग्रजी अक्षर एस सारखी आपल्याला भासते. या चिंचोळ्या मार्गावरच नुकतंच जीर्णोद्धार झालेलं एक हनुमान मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हे मंदिर जरी नवीन असलं तरी यातली मूर्ती मात्र महाराजांच्या गड किल्ल्यावर दिसणाऱ्या चापटी मारुतीप्रमाणे आहे.
उत्तुंग बुरुज आणि तटबंदीच्या मध्ये या चिंचोळ्या वाटेवरती चालत असताना त्या काळात मराठ्यांवरती किती भयानक हल्ला झाला असेल याची अनुभूती येते. या देवळापासून पुढे आल्यावरच आपल्याला कदाचित ही पेशवेकालीन दीपमाळा पाहायला मिळते. या चिंचोळ्या मार्गावर उभे राहून दोन्ही बाजूला असलेले भव्य बुरुज आणि तटबंदी पाहताना महाराजांच्या गडकिल्ल्यांमधली चिलकती तटबंदी आपल्याला आठवते. वसई किल्ल्याला अंदाजे 10 बुरुज आहेत. त्यापैकी एक कावलरी सॅबॅस्टियन कावलरी बॅस्टन म्हणजे कैलास बुरुज पाहून आपला झालेला आहे. आणि आता आपण येऊन पोचले आहोत खुष्कीच्या मार्गावरच्या छोट्या प्रवेशद्वाराजवळ. हे छोटं प्रवेशद्वार थोडं वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाहेर जे आपण जमिनीकडचं मोठं प्रवेशद्वार पाहिलं ते तटबंदीच्या आत उघडतं, तर हे छोटं प्रवेशद्वार वसाहतीच्या दिशेने उघडतं आणि तशी रचना आपल्याला वर केलेली दिसून येते. खुष्कीच्या मार्गावरचं हे छोटं प्रवेशद्वार, या प्रवेशद्वाराच्या वरतीच ग्रीको रोमेनियन स्थापत्यकला किंवा 12व्या शतकाच्या आसपास युरोपात उदयास आलेली गॉथिक स्थापत्यकलेमध्ये घडवलेले कोरीव खांब आणि अर्धवर्तुळाकार कमानी आपल्याला दिसतात. परंतु ही स्थापत्यकला पोर्तुगीजांच्या काळामध्ये मात्र बदलली. पोर्तुगालचा राजा पहिला मॅन्युअल ह्या काळामध्ये या स्थापत्यकलेला जास्त वाव मिळाला, म्हणून ही कला कधीकधी मॅन्युअलिन आर्किटेक्चर म्हणून सुद्धा ओळखली जात होती. ज्या पायऱ्या चढून मी प्रवेशद्वाराच्या वर आलो त्या पायऱ्यांवर सुद्धा त्या काळात असे कोरीव खांब होते असणार. आता मी चाललोय नोसा सिनोरा दोरे मेदिया या बुरुजावर, ज्याचं नाव बदलून फत्ते बुरुज असं ठेवण्यात आलं. आणि इथून आपल्याला खाली पसरलेलं वसई किल्ल्याचं प्रांगण दिसतं. आणि मग या ध्वजस्तंभाकडे पाहून सहज एक मनात प्रश्न येतो, इथेच तर त्यांनी शरणागतीचा सफेद झेंडा फडकवला नसेल ना? ही विशिष्ट प्रकारची उतरंड ढाळकाठ किंवा ज्याला इंग्रजीत आपण रॅम्प म्हणतो, जिचा उपयोग तोफा बुरुजावरती ने-आण करण्यासाठी केला गेला असावा. या विजयात हत्तींचं मोठं योगदान होतं, म्हणूनच कदाचित पेशव्यांनी ह्याच परिसरात 2 गजशिल्प कातळात करून ठेवली आहेत, जिथे जाणं आता थोडीसा कठीण आहे. या तटबंदीलाच लागून असलेलं संत अँथनी ख्रिस्त मंदिर आणि घंटाघर आपल्याला इथून पाहायला मिळते. मी आता जिथे उभा आहे तो संत अँथनी ख्रिस्त मंदिर आणि खुष्कीच्या दरवाजामधला प्रदेश. हे आहे संत अँथनी ख्रिस्त मंदिर म्हणजे सेंट अँथनी चर्च. तांबूस रंगाच्या दगडी प्रवेशद्वार असलेलं हे ख्रिस्त मंदिर संत अँथोनी यांना समर्पित केलेलं असावं. चर्चच्या सुरुवातीला 3 अर्धवर्तुळाकार प्रवेशद्वारे आहेत किंवा कमानी आहेत. या कलाकुसरीलाच बारोक स्थापत्य असं म्हटलं जातं. बारोक स्थापत्य इटलीमध्ये 16व्या शतकाच्या अखेरीस उदयास आलेलं, ज्यात उंच इमारती, त्या इमारतीला उंच तावदाने किंवा झरोके अथवा रंगीत काच बसवण्यासाठी वर्तुळाकार रचना, अर्धवर्तुळाकार कमानी यांचा समावेश असे. सभा मंडपातली ही शेकडो वर्ष जुनी अर्धवर्तुळाकार कमान आणि त्याच्या पुढे आपल्याला दिसते ती मुख्य वेदी. पूर्वी ख्रिस्त मंदिर यांची वास्तुकला किंवा यांचं स्थापत्य हे शक्यतो आयताकृती किंवा येशूच्या क्रुसाप्रमाणे असायची. संत अँथनी ख्रिस्त मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला आयताकृती जागा पाहायला मिळते. इथे तुम्ही अर्धवर्तुळाकार कमानीच्या सभा मंडपातून म्हणजेच त्या तांबूस रंगाच्या प्रवेशद्वारातून आत शिरलात की आपल्याला त्या सभा मंडपाच्या वर आणि प्रवेशद्वाराच्या आत सुद्धा भिंतींमध्ये मोठमोठे खड्डे पाहायला मिळतात, जे जाणीव करून देतात की पूर्वी वरती सुद्धा एक लाकडी माळा असावा. अशा पद्धतीचे वरचे लाकडी मजले कदाचित त्या काळातील संगीत वाजवणाऱ्या आणि गायन गाणाऱ्या मंडळींसाठी बांधून दिले गेले असावेत, कारण ख्रिस्त मंदिर वास्तुकलेचा तो एक भाग आहे जिथे उंचावर असं ठिकाण ठेवावं लागतं की जिथे ही मंडळी उभी राहून शुभ वर्तमान गाऊ शकतील आणि ख्रिस्त मंदिरातील प्रत्येकाला ती ऐकू जातील, ज्याला इंग्रजीत आपण गॉस्पेल असं म्हणतो. इथे मधोमधच आपल्याला लांबलचक अर्धवर्तुळाकार एक कमान दिसते. मित्रांनो, ही कमान पोर्तुगीज कालीन आहे. सेंट्रल लॉकिंग स्टोन आर्किटेक्चर म्हणजे मधला दगड तुम्ही काढलात की अख्खी कमान कोसळू शकते. आज शेकडो वर्षानंतरही सुस्थितीत उभी आहे. इथे खाली आपल्याला वेगवेगळ्या लढायांमध्ये मृत पावलेल्या पोर्तुगीज सैनिकांची थडगी पाहायला मिळतात. तो पोर्तुगीज सैनिक कोणत्या वर्षी मृत पावला हे सुद्धा या थडग्यांवर कोरलेलं आहे. काही ठिकाणी आपल्याला असं कोट ऑफ आर्म म्हणजे पोर्तुगीज ध्वजादी चिन्ह असलेली ढाल किंवा राजचिन्ह पाहायला मिळतं. आणि मग आपल्याला कळतं की कदाचित ही व्यक्ती पोर्तुगीज सैन्यातली मोठ्या पदावर असणारी व्यक्ती असावी. मित्रांनो, या ख्रिस्त मंदिरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 200हून अधिक अशा प्रकारची थडगी आहे. या सगळ्या थडग्यांचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. वसईत आलेल्या पोर्तुगीजांनी ही थडगी बांधण्यामागचं कदाचित एकच कारण असावं की इथल्या सैनिकांचं या अशा गोष्टींमुळे
मनोधैर्य वाढेल. हे ख्रिस्त मंदिर ज्या संतास समर्पित केले त्यांचं नाव संत अँथोनी. पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये 15 ऑगस्ट 1195च्या सुमारास एका श्रीमंत घरात त्यांचा जन्म झाला आणि कालांतराने ते पोर्तुगीज ख्रिस्ती धर्मप्रसारक बनले. वयाच्या 19व्या वर्षानंतर त्यांनी फ्रान्सिस्कन पंथ स्वीकारला. 13 जून 1237च्या आसपास म्हणजे वयाच्या अगदी 35व्या वर्षीच इटलीतल्या पॅडुआमध्ये यांचं निधन झालं. असं म्हणतात येशू ख्रिस्तांची शिकवण त्यांच्या 4 शिष्यांनी लिहून ठेवली, ज्याला सुवार्तिक असं म्हणतात. कदाचित गॉस्पेलच असेल. समोर दिसणारी वास्तू म्हणजे संत अँथोनी ख्रिस्त मंदिरामधली मुख्य वेदी, द चर्च अल्टार, आणि यातले 2 उंचवटे पृथ्वी आणि आकाश दर्शवत असतील. या वेदीच्या वरच आपल्याला रिक्त चौकोनांचं एक छत पाहायला मिळतं. याला कॉफर आर्किटेक्चर किंवा लॅक्युनर सिलिंग म्हणजे मराठीत सुविरल असं म्हणतात. आणि एकंदर परिसर बॅरेल वॉल्ड सिलिंग सारखा वाटतो, म्हणजे बंदुकीच्या नळीसारखा. ह्याच्या शेजारीच एका गृहामध्ये मला वेगळ्या प्रकारचं थडगं पाहायला मिळालं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे थडगं पोर्तुगीज काळातलं नसून ब्रिटिशांच्या काळातलं, कारण याच्यावरती सगळी इंग्रजी अक्षरं कोरली होती. इन लव्हिंग मेमरी ऑफ एस्तर प्राईम, जन्म 8 ऑगस्ट 1891 आणि मृत्यू 1891 की 1897 आणि मृत्यू 19 ऑक्टोबर 1900च्या पुढे 0 दिवस, म्हणजे अगदी कमीच कालखंडामध्ये ही व्यक्ती मृत पावली आहे. इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा उंच मंच किंवा छोटं उंच व्यासपीठ पाहायला मिळत नाही की जिथे धर्मगुरू उभे राहून प्रवचन देतात. इसवी सन 1181-82च्या आसपास इटलीमध्ये संत फ्रान्सिस यांचा जन्म झाला आणि यांच्याच कारकिर्दीत फ्रान्सिस्कन पंथ किंवा फ्रान्सिस्कन धार्मिक जीवनशैलीचा उदय झाला. हे चर्च ज्यांना समर्पित केलंय संत अँथोनी यांनी नंतर ह्याच धार्मिक वृत्तीचा किंवा ह्याच फ्रान्सिस्कन पंथाचा स्वीकार केला आणि प्रसारही केला. म्हणूनच आपल्याला संत अँथोनी ख्रिस्त मंदिराच्या शेजारीच फ्रान्सिस्कन मठ पाहायला मिळतो. आणि ह्या दरम्यान आपल्याला अशी बरीच पोर्तुगीज सैनिकांची थडगी पाहायला मिळतात. त्या सेंट फ्रान्सिस्कन मठामध्ये फ्रान्सिस्कन पंथाचे शिष्य अभ्यास करत आणि एकत्रित राहतात. एकत्र राहणे, गरिबी आणि दान या गोष्टींचा आदर करणे हे कदाचित त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग असेल. या फ्रान्सिस्कन मठाचं मधलं प्रांगण वगळता 4ही बाजूनं असलेल्या मोकळ्या जागेच्या वर त्या काळात कदाचित लाकडी माळा असावा, कारण तसे खड्डे आणि खिडक्या आपल्याला पाहायला मिळतात. ही वास्तू आपल्याला रोमन टेम्पल ऑफ एवोरा याच्याशी मिळती जुळती वाटते, जी पोर्तुगालमधील एवोरा शहरामध्ये 1ल्या शतकाच्या पूर्वी बांधली गेलेली. मित्रांनो, हे तेच प्रांगण आहे जिथे मराठा आणि पोर्तुगीजांमध्ये एक तह झाला आणि पोर्तुगीजांच्या शरणागतीच्या विनंतीची इथे अंमलबजावणी झाली. आज इथे गोल झाकले गेलेले चौथरे म्हणजे त्या काळात कदाचित इथे एखादं रांजण होतं आणि विहिरी होत्या असं काहींचं मत आहे. या मठाच्या एका कोपऱ्यातच एक उंच मनोरा आपल्याला पाहायला मिळतो, जिथे पोर्तुगीज पूर्वी घंटा बांधत. हा मनोरा म्हणजे मराठ्यांच्या आक्रमकतेची साक्ष देणारी वास्तू. असं म्हणतात हा मनोरा निसर्गाच्या प्रकोपाने उद्ध्वस्त नाही झालाय, तर तो उद्ध्वस्त झाला तो मराठ्यांच्या तोफांच्या भडीमारामुळे. संत अँथोनी ख्रिस्त मंदिर, फ्रान्सिस्कन मठ किंवा हा मनोरा या सगळ्या वास्तू नोसा सिनोरा दोरेमेदिया या बुरुजापासून चालू झालेल्या तटबंदीलाच लागून आहेत. म्हणजे मागे आपण जो तोफांचा भडीमार पाहिला, हा मराठ्यांनी तोफांचा भडीमार तटबंदीच्या म्हणजे ह्या वास्तूच्या पलीकडून केला होता. पोर्तुगीजांची आपल्या धर्माच्या प्रती असलेली निष्ठा आणि पोर्तुगीजांचा त्या काळात वसईत असलेला राजेशाही थाट हा आपल्याला या वास्तूंकडे पाहिल्यानंतर कळून येतो. मराठ्यांचा पराक्रम आणि मराठ्यांची जिद्द इथल्या वास्तू आपल्याला मूकपणे सांगतात. दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे मित्रांनो, की ज्या ठिकाणी एवढा मोठा दारुगोळ्याचा भडीमार झाला तिथे मात्र आता दारूची निर्मिती होते. हे छायाचित्रण आवडलं असेल तर नक्की तुमची आवड कळवा. हे छायाचित्रण इतरांपर्यंत पोहोचवा. तुमच्या सूचना टिप्पणी नोंद करा आणि माझ्या या वाहिनीचे सदस्यत्व स्वीकारा. म्हणजे थोडक्यात लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटेन उर्वरित वसई किल्ल्यासह. जय शिवराय.